मित्रांनो, आपल्या आयुष्यात असा एक क्षण येतो जिथे माणूस पूर्णपणे हरलेला वाटतो, जिथे प्रश्न असतात पण उत्तर मात्र नसतात. तेव्हा माणूस म्हणतो, देव मला का थांबवतोय? पण तो थांबवणे म्हणजे शिक्षा नसते. श्री स्वामी समर्थ यांचा गॉड्स प्लॅन असतो, जो त्या क्षणी कळत नाही, पण नंतरनं संपूर्ण आयुष्य बदलते. आणि तेव्हाच श्रद्धेची खरी परीक्षा सुरू होते. स्वामी अनुभव भाग 5. नामदेव मुक्काम पोस्ट कोल्हापूर. नामदेव हा स्वामी समर्थांचा खूप साधा आणि भोळा भक्त होता. नामदेव त्या काळात त्याचं जीवन साधं होतं. ना मोठी स्वप्न होती, ना कोणता आधार होता. फक्त नामदेव मेहनत करत होता, प्रामाणिकपणे, आणि श्रद्धा एकामागे मागे एक अडचणी यायला लागल्या होते. नामदेवचं मन थकायला लागलं होतं. त्याच्या जवळील लोक त्याला बघून दूर जात होते. स्वतःवरच शंका यायला लागत होती. पण नामदेव मात्र एक गोष्ट कायम म्हणायचा, पण स्वामी समर्थांचा फोटो मात्र समोरच होता. आणि तोच एक नामदेवला आधार बनला होता. नामदेव स्वामी समर्थांना रोज विचारायचं, माझं काय चुकतंय? मी काय पाप केलं आहे? मी काय गुन्हा केला आहे? मी इतकं करूनही का काही होत नाही? पण उत्तर मात्र काहीच मिळायचं नाही. फक्त मला मनाला शांतता मिळायचं. ती शांतता हळूहळू मनात खोल बसू लागली होती, आणि मीही त्या शांततेतून शिकू लागलं होतं. उत्तर नसताना नामदेव भक्त शांत राहायला लागला होता. स्वामी समर्थ कधी लगेच मदत करत नाही. त्याआधी माणूस घडवतात, त्यांचा अहंकार कमी करतात. आपली मनात जी घाई असते ती पूर्णपणे थांबवायचं काम श्री स्वामी समर्थ महाराज करत असतात. आणि त्यांना जे समजवतात ते सगळं स्वामी समर्थ समजवत असतात. सगळं तुझ्या वेळेप्रमाणे नाही, सगळं तुझ्या इच्छेप्रमाणे नाही. हीच तर खरी साधना आहे. हाच तर आहे गॉड्स प्लॅन, म्हणजेच आमच्या स्वामी समर्थांचा प्लॅन. आणि हे फार थोड्यांना कळतं. एक दिवस नामदेवला वाटलं, आता काहीच उरलेलं नाही. पूर्ण मार्ग बंद झालेले आहेत. माझ्या मनात, जीवनात, आयुष्यात खूप आणि खूप अंधार दाटून आला आहे. आता आपण आपलं जीवन संपवावं असं वाटत होतं. त्या रात्री त्यांनी काही स्वामी समर्थपाशी बसला आणि काहीच मागितला नाही. फक्त डोळे मिटला आणि शब्द थांबले, आणि फक्त डोळ्यातून अश्रू वाहत राहिले होतं. त्याचं मोठं काही मागणं नव्हतं. त्याच मौनातून स्वामी समर्थ त्यांचे काम करत होते. कारण जिथे शब्द संपतात तिथे श्री स्वामी समर्थांची कृपा मात्र सुरी राहत असतात. भक्ताला काही दिसलं नाही, काही ऐकू आलं नाही, काही वेगळा चमत्कार घडला नाही. पण मनात एक वेगळी स्थिरता आली होती. जणू कोणीतरी सांगत होतं, थांब, सगळं योग्य वेळेला होईल. हे तर गॉड्स प्लॅनचं संकेत होतं, म्हणजेच स्वामींचा साक्षात्कार. पुढील काही दिवस काही बदल नव्हतं. नामदेवची परिस्थिती तशीची तशी होती, पण नामदेव मात्र पहिल्यापासून पूर्णपणे बदललेला होता. तो आता जास्त तक्रार करत नव्हता, काही अपेक्षा ठेवत नव्हता. लोक काय म्हणतात याच्याकडे तो दुर्लक्ष करत होता. मन मात्र शांत होते, आणि काम मात्र अति प्रामाणिकपणा चालू होते. आणि स्वामी समर्थ यांचा विश्वास आधीपेक्षा जास्त खोल झाला होता. नामदेवला जाणवायला लागलं होतं, जे अडतंय ते वाईटासाठी नाही, जे मिळालं नाही ते वाचवण्यासाठी आहे. स्वामी समर्थ आपल्याला चुकीच्या मार्गापासून हळूहळू का होईना दूर नेत असतात. पण ते मात्र आपल्याला सांगता येत नाही, ते मात्र आपल्याला कळत नाही. ते फक्त अनुभवायला लावतात, आणि तेच तर आयुष्य शिकवतात. माझ्या त्या कसोटीच्या काळामध्ये खूप लोक आयुष्यातून निघून गेले. काही मदतीचे नाटकही करून गेले होते, आज देतो उद्या देतो, परंतु कोणीही मदत केलेली नाही. काही खऱ्या रूपात ओळखलंही गेलं, आणि त्यातूनच नामदेव शिकला,
स्वामी माणसामधूनच खरे चेहरे दाखवत असतात. हे फार मला उशिरा समजवलं असतं. जे दूर गेले त्यांचे खरे चेहरे मला समजलं होतं. आता मला कोणतेही घाबरणं नव्हतं. कारण त्याला कळालं होतं देव उशिरा करतो, नकारही देत नाही. तो थांबवतो पण सोडत नाही. हाच जीवनाचा मूलमंत्र आहे. श्री स्वामी समर्थ हे नाव त्याच्या मनाला बळ देत होतं. श्रद्धा अजूनही घट्ट करत होती. एक दिवस नामदेवनी मनात ठरवलं, काहीही झालं तर मी स्वामी समर्थ यांच्यावर शंका माझ्या आयुष्यात कधीच घेणार नाही. माझा वेळ, माझा दुःख हे सगळं त्यांच्या हातात आहे. मी श्री स्वामी समर्थ यांना समर्पणच केलं आहे. मन हलकं झालं. त्या क्षणी गॉड्स प्लॅन म्हणजे स्वामीचा चमत्कार याने नवीन वळण घेतलं होतं. बदल अचानक झाला नाही, पण योग्य गोष्टी हळूहळू जाणवू लागल्या होत्या. ज्या आधी अशक्य वाटायचं ते आता सध्या सहज होऊ लागले होते. ज्या गोष्टी अडत होती त्या गोष्टी आपोआप सुटू लागल्या होत्या. मी पाहत होतो आणि स्वामी समर्थ यांना मनातल्या मनात धन्यवाद देत होतो. तेव्हा नामदेवला कळालं, स्वामी समर्थ लगेच दिलं असतं तर तो तयार नसता. जर लगेच मार्ग खुला झाला असता तर तो चुकला असता. म्हणून स्वामी समर्थ थांबवतात. म्हणूनच ते वेळ घेतात. ही शिक्षा नाही, संरक्षण आहे. नामदेवच्या मनात पहिल्यापासून जास्त शांतता आली होती. मोठा गजर नव्हता, मोठा चमत्कार नव्हता, पण मन मात्र स्थिर होतं. आणि तेच सर्वात मोठं स्वामी समर्थ यांचं वरदान होतं. कारण शांत मन कुठल्याही संकटाला सामोरं जाऊ शकते, हे स्वामी समर्थ यांची शिकवण होती. त्याच्या डोळ्यातील अश्रू आले, दुःखाचे नाही, कृतज्ञतेचे. कारण आज त्याला कळलं होतं, जे मला त्रास वाटत होतं तेच मला घडवत होतं. जे मला थांबवून ठेवलं होतं तेच मला वाचवत होतं. हा तर श्री स्वामी समर्थ यांचा प्रत्यक्ष पाहिलेला अनुभव आहे. स्वामी कधी कधी आरडाओरडा करत नाहीत. ते शांतपणे काम करत असतात आणि करतातही. आपण झोपत असताना, आपण निराशा असताना, आपण अश्रूमध्ये असताना, तेव्हाच ते सगळ्यात खोल काम करत असतात. आणि आपण म्हणतो, हे तर स्वामी काहीच काम करत नाहीत. नामदेव आता इतरांना सांगू लागला, देवावर राग धरू नका. उशिरा करणे म्हणजे नाकार नाही. अडचणी म्हणजे शिक्षा नाही. कधी कधी देव आपल्याला थांबवतो कारण पुढे जे येणार असतं त्याच्यासाठी आपण तयार नसतो. हा तर स्वामींचा गॉड्स प्लॅन आहे. स्वामी काळात लोकांकडे साधना कमी होती, पण श्रद्धा मात्र खोल होती. आज साधना जास्त आहे, पण संयमी मात्र कमी आहे. म्हणूनच स्वामींचा मार्ग आजही तसाचा तसा आहे. थांबा, सहन करा आणि विश्वास मात्र स्वामींच्यावर ठेवा. नामदेवचं आयुष्य एकदम बदललं असं नाही, पण त्याला एक योग्य दिशा मिळालेली होती. मन बदललेलं, दृष्टीही बदललेले आणि हे बदल सगळ्यात मोठे चमत्कार होते. कारण बाहेरचं बदलणं नंतर आपोआप घडतं. आज नामदेव शांत आहे कारण तो जाणतो जे जे येईल स्वामींच्या मर्जीने येईल आणि जे जे जाईल ते वाचवण्यासाठी जाईल. ही समज त्याला कुठल्याही भक्तीपासून मुक्ती करते. आणि हेच तर खरे देवांचं आशीर्वाद आहे. मी तर म्हणतो हे गॉड्सच प्लॅन आहे. तुमच्याही आयुष्यात सगळं थांबल्यासारखं वाटतंय का? प्रयत्न करूनही काही होत नाही का? मनात प्रश्न आहेत पण उत्तर नाहीत का? तर हा अनुभव तुमच्यासाठीच आहे. स्वामी तुमच्याकडे दुर्लक्ष करत नाही, ते तुम्हाला तयार करत आहे. फक्त थांबा आणि विश्वास मात्र श्री स्वामी समर्थ यांच्यावर ठेवा. देव आपल्याला कधीच आपल्यापेक्षा जास्त ओझं देत नाही, पण आपली ताकद आपल्याला कळत नाही. म्हणून स्वामी संकट देतात आपली शक्ती दाखवण्यासाठी आणि नंतर योग्य वेळेला योग्य कृपा देतात. भक्त आता मागे वळून पाहतो आणि त्याला कळतं, जर जेव्हा ते मिळालं असतं तर आजच समाधान मिळेल नसतं.
जर तेव्हा मार्ग खुला झाला असता तर आजचा विश्वास जन्मालाच आला नसता. म्हणून प्रत्येक थांबणं हेच तर स्वामींचा आशीर्वाद आहे. हेच तर आहे स्वामी समर्थ यांचा चमत्कार. स्वामी आपल्याला कल्पनेप्रमाणे देत नाहीत. ते आपल्याला आपल्यासाठी जे योग्य आहे तेच देतात आणि तेच कधीकधी दुःखद पण नंतर समजतं. देवाचं काम आपल्याला खुश करणे नाही, आपल्याला घडवणे आहे. आज नामदेव शांतपणे म्हणतं, स्वामी तुमचा निर्णय योग्य होता. कारण आज त्याला तक्रार नाही, कोणतीही घाई नाही, फक्त कृतज्ञता आहे आणि मनात एकच भावना आहे, तू जे करतेस ते माझ्या भल्यासाठी आहे. हा अनुभव चमत्काराचा तर अजिबात नाही. हा अनुभव समजुतीचा आहे, विश्वासाचा आहे, संयमाचा आहे आणि सर्वात महत्त्वाचं देवावर पूर्ण सोपवण्याचं आहे. हे जमलं की आयुष्य आपोआप सोपं होतं आणि स्वामी शिकवत असतात. स्वामी समर्थ आजही तसेच आहेत. ते बदलत नाहीत, फक्त आपण बदललं. जर मन शुद्ध असेल, श्रद्धा निकळ असेल आणि संयमी असेल तर गॉड्स प्लॅन काय असतं ते नक्की आपल्याला कळतो पण थोडा वेळ मात्र लागलेला असतो. हा नामदेव याचा अनुभव तुमच्या मनाला भिडला असेल तर योगायोग नाही, स्वामी समर्थ तुम्हाला येथे आणले आहेत. अशा खराच खोल स्वामी अनुभवासाठी पॅटर्न वेगळा या चॅनेलला सबस्क्राईब करा. कारण पुढचा अनुभव कदाचित तुमच्या आयुष्यातील जोडलेला असेल. जय जय स्वामी समर्थ.